पहिल्या चेंडूला सामोरे जाईल, सुरुवात करेल इनिंगची, सुरुवात करेल या महत्वपूर्ण मॅचची. तोच फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय चेतन, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्क वरती प्रथम. नक्कीच सुरेखरित्या क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. आपण पाहतोय सुंदर व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये रचली जातीये या पहिल्या षटकासाठी. आणि या पहिल्या षटकाचा पहिला चेंडू प्रथम टू चेतन. ही लढत पहिल्या चेंडूवर फटका सजवलाय. नक्कीच सर्कल क्लिअर करण्यात यश मिळालंय, पण तिथे बाउंड्री लाईनवर आपण पाहिलं सुरेखरित्या चेंडू अडवला गेला. त्यानंतर एक धाव घेण्यात यश आलंय आणि या एक धावेसह आपण पाहतोय श्री गणेशा झालाय धाव फळकेचा या सामन्यात. फर्स्ट रन्स फ्रॉम द बॅट ऑफ चेतन. पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच बॅट हुंकारली होती, पण लास्ट मुमेंटला सोडण्याचा डिसिजन घेतला. नक्कीच थोडस कुठेतरी डबल माइंडेड झाला, वाईट त्याला वाटलं असू शकतो, पण पंचांची दाद मिळालेली नाहीये. नक्कीच फेअर डिलिव्हरी, सिंगल नंतर डॉट. आणि आता मात्र तिसरा चेंडू प्रगतीपथावर हलक्या हाताने खेळून काढलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. नक्कीच फेकी वेगवान पद्धतीने केली होती. दरम्यान रन सुरेखरित्या पूर्ण केली जाते आणि विथ दिस कम्प्लिशन ऑफ द रन वी कॅन सी ऑन द बोर्ड द स्कोर इज 2 आफ्टर 3 balls on 0 wicket loss. Next ball by Pratham to Chetan. Magnificent shot by the Chetan. What it's happening in the chain? We can see there is a boundary. सुरेख खेळ, करारी फटका म्हणावा लागेल. चार चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत, 6 धावा जमवल्या गेल्या. तर नक्कीच सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांमार्फत केली जाते. आता मात्र पुन्हा एकदा फळी फिरवली आहे, पण चेंडू फळीचा संपर्क झालेला नाहीये आणि आता मात्र चेंडू जाऊन समाविष्ट होतोय यष्टीरक्षकाच्या हातात. आणि या डॉट बॉलचा आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल या पहिल्या षटकातला. आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे आणि हा मात्र चेंडू टाकला जातोय, फटका फिरवलाय. काय घडतंय? नक्कीच क्षेत्ररक्षक वेगाने तिथे येतोय, पण त्याच्या वरती पण नक्कीच कट टू कट एज वरती चेंडू आढळताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय डिसिजन असणार आहे आयोजक समिती? प्लीज डाऊट्स क्लिअर करायचे आहेत आणि तदनंतर हा डिसिजन कळवला जाईल. बाउंड्री दर्शवली जाते तिथून. आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर जे दर्शक बसलेत, नक्कीच आयोजक त्यांच्या मार्फत चौकार दर्शवला गेलाय आणि बाउंड्री येते. येस, नक्कीच अकॉर्डिंग टू रूल्स जे काही मैदानाचे नियम असतील त्यानुसार आयोजक आपल्याला कळवतील आणि त्यांनी कळवल्यानुसार चौकार हा डिसिजन आलाय. आणि या चौकारासह आपण पाहतोय षटकाची होतीये समाप्ती. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन फ्लाय होत आहे डबल डिजिट मध्ये. 10 धावा बनवल्या जात आहेत. नक्कीच एक षटकाचा खेळ झालाय, 10 धाव जमवले गेलेत विथआउट एनी विकेट लॉस. वी कॅन सी आफ्टर 1 overs द स्कोर कार्ड इज ऑन 10 विथआउट लुझिंग एनी विकेट. Let's see who will be the responsible person for the next over. Anil. First ball by Anil. And tried to play the shot, but the connection was not according to his intent. And that's why we can see a dot ball by Anil. A great start for the over. We can see Anil is ready for this next
Hello. Yes, we can see there was a great single by both the batsmen. And with that single, we can see the scorecard flies to the. Yes, again, it was a great try to hit, but there was no connection between the bat and the ball. And there comes the dot ball. Great bowling by Anil. We can see after 1.3 overs, the score goes on 11 on 1 wicket loss. Next ball by Anil. And it was a great try. We can see both the fielders are running behind the ball, but ball clears the boundary line, and there comes a boundary. A great four by the batsman Chetan. A great inning. We can see Chetan is playing a great inning in the ground. Great shot by the batsman Chetan. Now you can see next ball by Anil. Again, it's a great hit. What will be the result? And again, the result is same. Chetan having a great inning inside the ground. There was a boundary again by the bat of Chetan. Nice batting. The score we can say 15 in 1.5 over with 19 runs on scorecard after 1.5 over with 1 wicket loss. After 2 overs, we can see the scorecard is on 19 with 1 wicket loss. Who will be the responsible person for the next over? Let's see. We can see the bowler introduced in the ground is the responsibility is handed over to the Darshan for the next over. We can see on the next ball Darshan to Mayuresh. Till now, we can see the game of 2 overs is completed. Team Vangav is batting on 19 with 1 wicket loss. Next ball is delivered nicely with a light-handed shot goes for single. And after this single, the scorecard reaches on 20 on 1 wicket loss. Till now, the one ball is delivered in this over. Next ball, it's again a great shot by the batsman Chetan. The ball is clearing the boundary line, and a great performance by Chetan inside the ground. We can see for the team Vangav. What a piece of batting. Run score reaches on 24 on 1 wicket loss after 2.2 overs. A great performance has been seen in the ground by batsman Chetan. Next ball by Darshan. Again, he tried to play a great shot, but there was no connection between the bat and the ball. The ball goes inside the hands of the wicketkeeper, and a nice comeback by Darshan. And now we can see the next ball has been delivered. A nice ball. What a piece of bowling. We have seen on the first ball it was single, then there was a boundary by the bat of Chetan, and then it's a great comeback by Darshan. Continuously two dot balls are delivered by Darshan. A great piece of bowling we can see inside the ground by bowler Darshan. आणि तसंच आपण पाहतोय सुरेश बाबा आपले एक ऍक्टिव्ह दर्शक म्हणून आपण त्यांना पाहतोय. नक्कीच प्रत्येक स्पर्धेला ज्या या मैदानात स्पर्धा घडत असतात त्या स्पर्धेंना त्यांची वर्णी आपण पाहत असतो. तेच आपले ऍक्टिव्ह दर्शक तिथे आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत असताना.
नक्कीच पुढचा चेंडू आता मात्र खेळायचा प्रयत्न केला होता आणि काय घडतंय इथे आपण पाहूयात. डॉट बॉल पाहायला मिळतोय. तीन षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जमवले गेलेत 25. एका गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय सुरेख खेळ आतापर्यंत पाहिला जातोय दोन्ही संघांमार्फत. एक बॅलन्स सामना पाहायला मिळतोय. फटकेबाजी देखील पाहायला मिळाली. विकेट देखील आले. आपण एक विकेट येताना पाहिली आणि त्यानंतर कंटिन्युअस डॉट बॉल देखील टाकले गेले. गोलंदाज नक्कीच सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी करतायत. तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी देखील कुठेही कमी पडत नाहीये. पण आता मात्र काहीतरी वेगळं आणि आकर्षक करावं लागेल. दोन्ही संघ प्रयत्नात आहेत. पाहूयात कोणता संघ यशस्वी ठरेल आणि एक चांगली कामगिरी पाहायला मिळेल. Now we can see Kailas on the bowling mark. The first ball by the Kailas. And it was a great effort on the follow through. He himself filled the ball and we can see dot ball on the very first ball of the over. सुरुवातच सुरेख करतोय. क्लास दर्शवतोय कैलास. नक्कीच चेंडू टाकला आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवून डॉट बॉल मध्ये कन्वर्ट केलं या चेंडूला. डॉट बॉलसह सुरुवात या षटकाची. पुढचा चेंडू या षटकातला. आता मात्र फटका सजवलाय. नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. त्या दरम्यान सुखरूपरित्या एक धाव घेतली जाते आणि या एक धावेसह धावफलक फ्लाय होत आहे. 26 या आकड्यावर 26 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3.2 ओव्हर्स इन 1 विकेट लॉस. You can see Kailash is on the way for the next ball of this over. The third ball by Kailash to Mayuresh. Let's see what happens on this delivery. A great delivery, great shot. There is the fielder. We can see the fielder fields the ball until one run completed successfully by this single. We can see the scorecard flies to the 27 after 1 wicket loss in 3.3 overs. नक्कीच या पुढच्या चेंडूवर काय घडेल पाहणं गरजेचं असणार आहे. आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर. चौथा चेंडू मार्गस्थ असेल कैलाश यांचा. आतापर्यंत पहिल्या चेंडूवर डॉट तर नंतर 2 सिंगल पाहायला मिळाले आणि हा पुढचा चेंडू. आता मात्र फटका सजवलाय. नक्कीच सुरेख फटका पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व गाजवतोय चेतन. या षटकारासह जातोय. चौथा चेंडू 19 धावा वैयक्तिक त्याच्या फळीतून पाहायला मिळत आहेत. Great batting by Chetan for the team. Vangav. On the last ball, we have seen a magnificent shot by Chetan. Ball clears the boundary line and goes for the 6. 4 चेंडूंचा खेळ झालाय. पाचवा चेंडू मार्गस्थ आपण पाहतोय. 33 धावा जमवल्या गेलेत. आता मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. नक्कीच थोडासा फसला होता. कुठेतरी कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं नाही आणि नशीब त्याचं चांगलं. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये जाऊन पडला आणि या डॉट बॉल सह 5 चेंडूंचा खेळ झाला. आतापर्यंत शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या चौथ्या षटकातला. 33 on scorecard in 3.5 overs after 1 wicket loss. Last ball to go by Mr. Kailash. The batsman face Chetan the batsman will face next ball and this time it's a good connection. Fielders comes on the ball but the ball clears the boundary line and goes for the 4. It's a great performance by Mr. Chetan. Yes, it's a drink break. प्लीज पाणी पुरवायचंय मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना. नक्कीच ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. आपण पाहतोय चौथ्या षटकानंतरचा तो ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. यानंतर दोन्ही संघांना आपण पाहतोय कोणीही मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट पाणी घेऊन जायचं नाहीये पंचांच्या अनुमतीशिवाय.
ऑफिशियल ड्रिंक ब्रेक दिला गेलाय 4 षटकांनंतरचा. या ड्रिंक्स ब्रेकचा वापर करायचा आहे. जर कोणाला पाणी हवं असेल तर नक्कीच या ब्रेकचा वापर करायचा आहे. आणि आता मात्र या पाण्याच्या साह्याने स्वतःला हायड्रेटेड करून घ्यायचंय. एक आपण पाहतोय नक्कीच आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ झालाय. 37 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत एका गडीच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिला चेंडू या 5व्या षटकातला हाताळला जाईल दर्शन याच्या मार्फत. आणि आता मात्र फटका सजवायचा प्रयत्न केला. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता. कुठेतरी संधी निर्माण झाली होती पण त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. आणि आता मात्र ही एक मोठी चुकी मैदानाच्या आतमध्ये म्हटली जाऊ शकते. कारण आपण ऐकत असतो नेहमीच क्रिकेटच्या जगतात एक वाक्य कायम वापरलं जातं, कॅचेस विन्स द मॅचेस. नक्कीच या कॅचेस तुम्हाला मॅच जिंकण्यासाठी खूप मोठी मदत करत असतात. आणि तशीच एक कॅच सुटताना आपण पाहिली. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवे त्या वेगवान पद्धतीने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि सुरेख झेल टिपला जातोय. व्हॉट अ कॅच! काय सुरेख कॅच पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मात्र मोठा मासा गळायला लागतोय. नक्कीच सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत होता. मोठी फटकेबाजी त्याच्या मार्फत आतापर्यंत आपण पाहिली होती. पण आता मात्र त्याच्या या पारीवर अंकुश लावला जातोय, परतायला भाग पाडलं जातंय. ते म्हणजेच फलंदाज चेतन्याला. 16 चेंडू 33 ची आक्रमक खेळी त्याच्या फळीतून आपण पाहिली. नक्कीच एक चांगली बॅटिंग त्याच्या मार्फत वानगाव संघासाठी केली गेली. आपण पाहतोय संघाकडून नक्कीच सन्मान त्याला दिला जातोय. एक सुरेख खेळ आतापर्यंत त्याने साकारलाय आणि त्यामुळेच आपण पाहतोय एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय संघ वानगाव. पण नक्कीच कमबॅक करण्याची संधी तयार केली आहे, निर्माण केली आहे. ते म्हणजेच उच्छळी संघासाठी हा झेल टिपून सिद्धू याच्या मार्फत सुरेख झेल टिपला गेला. नक्कीच एक साइडला आपण तिथे पाहिलं थोडीशी चुकी यापूर्वीच्या चेंडूवर झाली गेली होती. एक सोपा सरळ कॅच सुटला गेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा लगेच चेंडू हवेत येताना पाहायला मिळाला. आणि कुठलीही चुकी न करता सिद्धू यांच्या मार्फत सुरेख झेल टिपला गेला मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत या 5व्या षटकातला. इथे मात्र आता पंच दंडित करत असताना वाईटचा इशारा येतोय. अवांतर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा टाकावा लागेल हा बॉल. नक्कीच एक्स्ट्राच्या साह्याने धावफलक फ्लाय होतोय आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 39 धावा. आणि आता मात्र हल्ला चढवतोय. क्या बात है! षटकार लगावतोय प्रथमेश. येता क्षणी मैदानाच्या आतमध्ये आग उघडतोय. व्हॉट अ क्लास, व्हॉट अ बॅटिंग. 6 बाय प्रथमेश. मात्र नक्कीच एक मोठा फटका आलेला. जोखीम घेण्याची गरज नव्हती आणि तेच सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना प्रथमेश क्लास बॅटिंग करतोय. 2 चेंडू 7 वर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला मयुरेश 5 चेंडू 4 वर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही साजेदारी नक्कीच चांगली घडवावी लागेल. एक सन्मानजनक आणि आव्हानात्मक स्कोर बनवायचा असेल तर. मात्र नक्कीच 5 चेंडूंचा खेळ झाला आपण पाहू शकतो. 46 धावा जमवल्या गेल्यात 2 गडींच्या मोबदल्यात.
पुढचा चेंडू नक्कीच स्टेप इन करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू हवेत आहे, काय घडतंय? क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, कसलीच चुकी केली गेली नाही. सुरेख झेल टिपला गेला आणि अजून एक गडी बाद, विकेटचं पतन. नक्कीच बॅट्समन बॅक टू द पवेलियन. धावसंख्या झाली 46-46 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3 विकेट लॉस. पाहतोय 5 षटकांचा खेळ झालाय. इथून उर्वरित 3 षटकांमागे किती धावा जमवल्या जातील, काय समीकरण रचलं जाईल, पाहणं गरजेचं असणार आहे. पुढचा चेंडू आता मात्र पंचदंडित करत असताना थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळाली या 6व्या षटकाची. प्रथम यांच्या मार्फत पहिला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच अवांतर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल आणि या अवांतर धावेसह अफलक फ्लाय होत आहे. आपण पाहतोय 47 या आकड्यावर. आता मात्र चांगला कमबॅक करतोय सुरेख गोलंदाजी आणि चेंडू नक्कीच डिक्लेअर झोन कडे निघून गेला. आपण पाहिलं तर फलक एकने पुढे सरसावेल. 48 या आकड्यावर 48 धावा तब्बल आतापर्यंत जमवल्यात. नक्कीच 2 धावा लांब असणार आहे संघ सांघिक अर्धशतकापासून. पुढचा चेंडू टाकला जातोय. नक्कीच आपण पाहतोय 6वं षटक प्रगतीपथावर. दुसरा चेंडू मार्गस्थ, फटका सजवलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगवान पद्धतीने तिकडे येतोय. थोडासा फंबल पाहायला मिळाला आणि इथे मात्र नक्कीच चौकारापासून तरी वाचवलंय चेंडूला. कुठेतरी संधी होती, पोचला होता. कलेक्शन मध्ये थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली. निराश असणार स्वतःवर, कारण सुरेखरित्या डिस्टन्स कव्हर केला होता, चेंडूपर्यंत पोहोचला होता. थोडंसं कंट्रोल मध्ये इम्बॅलन्स पाहायला मिळाला आणि त्याचाच रिझल्ट झेल सुटला. बट लगेचच त्याने स्वतःला पॅक केलं आणि चेंडू अडवला चौकारापासून. इथे मात्र पुन्हा एकदा करेक्शन सुरेख आहे. काय घडतंय? हो, वॉट ऑफ फिल्डिंग, काय सुरेख फिल्डिंग पाहायला मिळाली. नक्कीच लास्ट मुवमेंटला जप करून नक्कीच चेंडू गॅप मध्ये खेळला गेला होता. ऑलमोस्ट तिथे फलंदाजाला देखील वाटलं असेल की चेंडू निघून जाईल चौकारासाठी, बट लास्ट मुवमेंट जम्प पाहायला मिळाली मागच्या दिशेला धावत असताना आणि सुंदररित्या चेंडू अडवला गेला. आपण पाहतोय या रिप्लेच्या माध्यमातून काय लास्ट मुवमेंटला. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. कंटिन्युअसली हल्ला चढवले जात आहेत आणि त्याचाच रिझल्ट म्हणून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते ही बाउंड्री. सुरेख फलंदाजी कैवल्याच्या मार्फत केली जाते. सुरेख चौकार लगावला गेला. आपण पाहिलं या चेंडूवरती आणि या चौकारासह धावसंख्या जाऊन पोहोचली 56 या आकड्यावर. 56 ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू मात्र नक्कीच वेगवान पद्धतीने फळी फिरवली होती, पण चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन समाविष्ट झाला यष्टीरक्षकाच्या हातात. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. आपण पाहतोय या षटकातला हल्ला पुन्हा एकदा चढवलाय. आता मात्र काय घडतंय? ओ माय गॉड, नक्कीच पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. निराशा, निराशा आणि फक्त निराशा पाहायला मिळते तिथे. नक्कीच या मागच्या झेल देखील थोडासा वाईट अनुभव तिथे पाहायला मिळाला आणि पुन्हा संधी आली होती. नक्कीच प्रयत्न केला गेला. धावसंख्या जर पाहिली तर 58 स्कोर कार्डवर लगावली जाते 3 गडींच्या मोबदल्यात 6 षटकांच्या अखेरीस. इट्स ऑल राईट. पाहतोय आपण नक्कीच त्याचा संघ त्याला बॅक करतोय. थोड्याशा चुका पाहायला मिळाल्यात. 2 झेल नक्कीच घेण्याची संधी होती,
बट कुठेतरी काही गोष्टी कमी पडल्या आणि ते झेल टिपले गेले नाहीत. पण एक टीम म्हणून आपण पाहतोय संघ त्याला नक्कीच बॅक करेल, प्रोत्साहन देईल, मनोबल वाढवेल. कारण काही चुकांमुळे कधीच खेळाडू वाईट नसतो. जो चुका सुधारतो तोच चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो. सहा षटकांचा खेळ झाला, धावसंख्या लगावली गेली आहे 58 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3 विकेट लॉस. 58 धावा जमवल्या गेल्या आहेत. आणि आता मात्र फलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकता एक अनुभवी खेळाडू उच्छळी या संघाकडून अनिल पाने एबी. पहिला चेंडू हाताळला जाईल. नक्कीच कसव्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. काहीच उत्तर नव्हतं फलंदाजाकडे या चेंडूसाठी. आणि या डॉट बॉलसह सुरेख सुरुवात केली जाते आपल्या षटकाची अनिल यांच्या मार्फत. चेंडू आता मात्र फटका सजवलाय, पण काय घडतंय? नक्कीच चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क 2 धाब्यांसाठी डिक्लेअर झोनकडे. बॉल मागतोय. नक्कीच 6.2 षटकांचा खेळ झालेला आहे. आतापर्यंत 60 धावा जमवल्या गेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. 60 ऑन स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. प्रथमेश आणि कैवल्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 10चं समीकरण दोघांच्या मार्फत आतापर्यंत पाहायला मिळालं. एक सुरेख साजेदारी म्हणता येईल मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आता देखील मारण्याचा प्रयत्न, पण कनेक्शन पाहायला मिळालं नाही. नक्कीच पंचांकडे दात मागितली गेली होती, पण कोणतीच दाद मिळालेली नाहीये. फेअर डिलिव्हरी, आणि या फेअर डिलिव्हरीच्या स्वरूपात डॉट बॉल आपण पाहिला. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 4था चेंडू मार्गस्थ. आता मात्र फटका सजवलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत, पण काय घडतंय? चेंडू निघून जातोय, सीमा रेषा पार येतोय, चौकार. नक्कीच आपण पाहतोय 7वं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. आणि आता मात्र अपील केली जाते जोरदार पद्धतीची, बट येस, विकेटचं पतन परतावं लागेल प्रथमेशला. गडी होतोय बाद, येते विकेट. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, सुभाष. पाहूया आता कसा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुभाष मार्फत केला जाईल. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 6.5 षटकाच्या अखेरीस 64 धावा जमवल्या गेल्या तर 4 गडींच्या मोबदल्यात. आणि आता मात्र या शेवटच्या चेंडूवर देखील हल्ला चढवायचा प्रयत्न केला होता येता क्षणी सुभाषने, पण डॉट बॉलसह समाप्ती या 7व्या षटकाची. आणि आता मात्र या इनिंगचं शेवटचं षटक असणार आहे प्रगतीपथावर. पाहूयात काय समीकरण रचलं जाईल या शेवटच्या षटकासाठी, काय रणनीती आखली जाईल, काय आव्हान ठेवलं जाईल, पाहणं गरजेचं असणार आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मॅच. आणि पाहूयात जबाबदारी कोणावर दिली जाईल.
64 ऑन स्कोर कार्ड. 64 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत. तर शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूयात कशा पद्धतीने समीकरण रचलं जाईल. ते मात्र अपील केली जाते. नक्कीच पंचांची दाद मिळालेली नाहीये आणि सुरेखरित्या सुरुवात केली जाते या शेवटच्या षटकाला. आपण पाहतोय टॉट चेंडूसह सुरुवात केली जाते आणि धावसंख्या जर पाहिली तर 64 या आकड्यावर स्थिरावली आहे. या धावसंख्येला फ्लॅग करावं लागेल, पुढे घेऊन जावं लागेल, एक मोठा स्कोर रचण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता मात्र इथे काय घडतंय, फटका सजवलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. त्या दरम्यान एक धाव संपूर्ण केली जाईल आणि या एक धावेसह धावसंख्या झाली आहे 65. 65 ऑन स्कोर कार्ड. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ असेल. आपण पाहतोय शेवटचं षटक प्रगतीपथावर. तिसरा चेंडू मार्गस्थ असेल या षटकातला. कैलास टू सुभाष. आता मात्र फटका खेळलाय. आपण पाहतोय चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. सुभाषच्या फळीतून येतोय मनसे चषक ब्रँडेड षटकार. आणि नक्कीच या षटकारासह धावसंख्या जाऊन पोहोचली 71 या आकड्यावर. 71 ऑन स्कोर कार्ड. चौथा चेंडू टाकला जाईल या शेवटच्या षटकातला. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातोय. नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातात एक सुरेख झेल आणि पारी होतीये समाप्त सुभाष यांची. सुभाष बॅक टू डग आउट. नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हर्षद त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे या उर्वरित चेंडूंवर मोठी फटकेबाजी करायची. आता मात्र 2 चेंडू शेष या इनिंग मधले. पाहूयात किती धावा जमवल्या जातील. नक्कीच शेवटचे 2 चेंडू उरलेत या शेवटच्या षटकाचे. आता मात्र फटका पुन्हा एकदा सजवलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू अडवला जाईल. तर दरम्यान एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता. बट सुरेख क्षेत्ररक्षण आणि क्विक फेकी आपल्याला तिथे पाहायला मिळाली आणि या एक धावेवर संतुष्टी मानावी लागली. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या इनिंगचा. पाहूयात काय समीकरण रचलं जाईल, काय आव्हान ठेवलं जाईल आणि तदनंतर या इनिंगच्या समाप्तीनंतर नेक्स्ट इनिंग मध्ये एक सुरेख आणि अनुभवी आवाज आपल्या भेटीस येईल. तो म्हणजेच प्रमोद सर यांचा. लास्ट बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. आपण पाहतोय येस चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन कडे. नक्कीच कळवलं जाईल. पंच डिस्कस करून आपल्याला कळवतील ही सिंगल असणार आहे की डबल असणार आहे. आणि 2 धावेंसाठी आपण पाहतोय चेंडू निघून गेलाय. या 2 धावेसह धावसंख्या जर पाहिली तर 74 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि विजयासाठी जर पाहिलं तर 75 धावांचं लक्ष, 75 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. पाहूयात या 75 धावा कशा पद्धतीने आखल्या जातील उछळी या संघाकडून. आणि डिफेन्स करावं लागेल. डिफेंड करण्याची जबाबदारी असणार आहे वानगाव संघाकडे. सेकंड इनिंगच्या भेटीस सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन हे सर्व खेळाडू मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. तर दरम्यान सेकंड इनिंगसाठी मी इन्व्हाइट करू इच्छितो प्रमोद सर यांना. ओव्हर टू यू प्रमोद सर.
हॅलो. पंच्याहत्तर धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं. 48 बॉलमध्ये 8 षटकांमध्ये चैतन्य 17 बॉलमध्ये 33 रन केले. 8 बॉलमध्ये 14. प्रथमेश केवल्य 8 बॉलमध्ये 13 नॉटआउट. सुभाष 6 रन. अनिल दर्शन कैलाश आणि प्रथम प्रथम व्यतिरिक्त आपण पाहिलं तर अनिल दर्शन आणि कैलास 2-2 एक विकेट मिळवल्या. चांगली गोलंदाजी केली परंतु 74 धावांपर्यंत मजल मारली वानगाव टीमने. ट्रिपल सीसी आणि एका साईडला उच्छळी. हा संघ 75 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. सामन्याला होईल सुरुवात. चेतन आपल्या बॉलिंग मार्कवर. कमालीची बॅटिंग केली होती चेतनने. परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल वेगवान होता. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सिद्धूचा. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन होऊ शकलं नाही. तेच तर्रार बॉल होता. सँडीच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होते. उच्छळी संघ एक जुना जाणता संघ विपुल सीसी वानगाव एका साईडला आपण पाहू शकतायत. स्पेशली मोहम्मदभाई पटेल यांनी सँडे यांना शुभेच्छा दिलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. जे समालोचक आहेत हिंदी मधले. ऑफ साईडला खूप चांगला ऑन द राईज खेळला गेलाय. तत्पूर्वी सिंगल मेल सिंगलच्या माध्यमातून अकाउंट ओपन होतं इंडिव्हिज्युअल. आणि यावेळेला आपण पाहिलं तर टीमचं एकंदरीत एक या धावसंख्येवर 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या बिनबाद 1.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. काय चेतनने गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर भेदक मारे आणि धारदार गोलंदाजीमध्ये कसं असावं याचं प्रात्यक्षिक सध्या दाखवत असताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 आजची तिसरी रात्र या स्पर्धेची नेत्र दीपक असं आयोजन, भव्य अशी ही स्पर्धा. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, फोर्स केला या बॉलला. एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले फेकेपर्यंत. यस, विकेट डाऊन. खराब कॉलिंग. सिद्धूला परतावं लागेल. सौरभ आणि सिद्धू मध्ये तालमेलची कमी पाहायला मिळाली, परंतु काय फिल्डिंगचा दर्जा आपण पाहू शकलात. प्रथमेश मॅग्निफिसंट थ्रो, ग्रेट फिल्डिंग. फर्स्ट विकेट डाऊन. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. इट इज नो यूज क्राईंग टू स्प्लिट मिल्क. दूध ओतू केल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. रनआउट म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं. येस, नो अँड या तीन गोष्टींचा समन्वय पाहायला मिळालाच नाही आणि त्यामुळे लवकरात लवकर ही विकेट मिळाली. सध्या धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 वर जाऊन पोहोचली गेले. पहिला फलंदाज लवकरात लवकर बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाजावर भूमित. सध्या भूमितला आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता इथून सौरभ आणि भूमित. सौरभ एक टेक्निकली साऊंड, ज्याच्या बॅटमधून धावांचा वेग वाढू शकतो. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चुकी केली सौरभने सुद्धा आणि यस, विकेट डाऊन. कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी मयुरेश. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. 2 वर 2 धक्के. उच्छळी टीम बॅकफुटला. सौरभ धनुला मात्र परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियनच्या दिशेला. सौरभ एक चांगला टेक्निकली साऊंड होता, परंतु ह्या वेळेला रनआउट सुद्धा झाले आणि त्यानंतर स्वतः सुद्धा जिम्मेदारीने खेळ स्वीकारला नाही आणि त्यामुळे सौरभला परतावं लागतं बॅक टू द पॅव्हिलियन. सध्या अडचणीत संघ आहे तो आपण पाहू शकतायत. उच्छळी. आता नवीन फलंदाज प्रथम या टीमला संकटातून बाहेर काढेल का याकडे लक्ष असेल. व्यासपीठावर अतिशय चांगल्या ट्रॉफीज आपण पाहू शकतायत. सुंदरतेच्या ट्रॉफीज आहेत. अवाढव्य ट्रॉफी नाही आहेत. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाच्या ट्रॉफीज आपण पाहत आहेत. अप्रतिम. चिन्मय सध्या मॅचला एन्जॉय करतायत. बरोबर ट्रॉफीच्या मधोमध त्यांचा स्पष्ट चेहरा दिसत असताना आपण पाहू शकाल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 3. या धावसंख्येवर पहिल्या षटकामध्ये अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं ते चेतन या गोलंदाजाने. परफेक्ट भरवशाचा पॅकेज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं चेतन या फलंदाजाकडे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावलीच्या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. उद्याच्या दिवसात सुद्धा चांगले संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला निश्चित पाहायला मिळतील. आफ्टर 1 ओव्हरमध्ये वानगाव टीम पुढे होती 10 रन्स आणि कोणताही गडी बाद झालेला नव्हता. ही जमेची बाजू आपण पाहू शकला. तिथे 7 रनने पाठीमागे आहे. 2 विकेट्स या ठिकाणी डाऊन झालेत. हरकत नाही. 8 षटकं. आता इथून 7 षटकं आहेत. जे झालं गेलं ते विसरून नव्याने जेव्हा तुम्ही सुरुवात करता त्यावेळेला एक वेगळीच उमेद घेऊन तुम्ही यश संपादन करत असता. ते मात्र करावं लागेल. यावेळेला प्रथमचा फटका पिकअप शॉट आहे. डीप मिड विकेटला खूप चांगला फटका. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील प्रथमच्या बॅटमधून. या दुहेरीने संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले गेले. केवल्य मॅन ऑफ द सिरीजचा हकदार वानगाव प्रीमियर लीगचा. त्यामुळे या गोलंदाजावर भरोसा
दाखवला गेलाय कर्णधाराच्या द्वारे. चांगला बॉलला फॉलो केलं होतं यावेळेला ध्रुव राऊत आणि एका साईडला आपण पाहतायत साहिल राऊत, दोन्ही आमचे कॅमेरामॅन चांगली भूमिका निभावतायत. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना मनगडाचा चांगला वापर केला, मात्र 1 रन कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हा सिंगल लेवल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. 234 रन आणि 24 विकेट्स वानगावचा दबदबा त्याने कायम राखला गेला होता. आमचे 12th मॅन यावेळेला चांगली माहिती देत आहेत आणि सँडीला स्पेशल मोहम्मदभाई पटेल व्हॉइस ऑफ मनोर यांनी शुभेच्छा दिलेत या स्पर्धेला आणि सँडी आणि वानगावच्या टीमला 6-2. अप्रतिम चांगला बॉल होता ऑफ साईडला. यावेळेला रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. भूमीतला यावेळेला जरूर आपण पाहतायत गेल्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता. या मॅच मध्ये सुद्धा तोच खेळ बहरेल का, परंतु केवल्यच्या गोलंदाजीचा खरपूस समाजात सध्या तरी घेत नाहीये. चांगली गोलंदाजी, 7 रन आणि 2 विकेट सध्या आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रगल करतायत उच्चळी टीमचे बॅटर प्रथम आणि भूमीत. ही जोडी कितपर्यंत डोकेदुखी ठरेल येणाऱ्या गोलंदाजांवर हे पाहण्यासारखं असेल. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, खाली राहिला होता आणि सरळ बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. डिक्लरेशन झोनच्या दिशेने बॉल मात्र बरोबर भिंतीला लागला आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन ऍड झाली. संघाची धावसंख्या 8, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर आहे. अप्रतिम चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका, इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. पुन्हा एकदा प्रथमेश पुढे सरसावला गेला होता. चांगली फिल्डिंग, परंतु 2 रन्स काही रोखू शकले नाहीत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. शेवटचा बॉल. दुसरं षटक प्रगतीपथावर. सुरुवातीला वेळ घेतायत फलंदाज, त्यानंतर नॅचरल खेळ दाखवतील का. अप्रतिम चांगला फटका, परंतु शेवटच्या बॉलवर अखेरकार गेम प्लॅनिंग. बरोबर मयुरेश यांच्या हातामध्ये बॉल विसावला. सौरभचा झेल टिपला होता आणि त्यानंतर भूमीतचा झेल टिपला. मयुरेश यांच्या नावावर 2 कटआउटच्या स्वरूपात आपण पाहू शकतायत हे झेल आहेत. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 2nd विकेट डाऊन, 3rd विकेट डाऊन. फलंदाज बाद. तिसरं षटक. 10 रन आतापर्यंत 2 षटकांमध्ये. विजयासाठी 65 रन ची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 36 बॉलमध्ये 65 रन. चेतन यावेळेला प्रथमेशचा फटका सरळ बॉलला फेकून दिलाय. फुलचा फटका, अगदी वंडरफुल डिलाइटफुल पाहायला मिळाला. खेचून मारला होता. पिकअप शॉट पाहायला मिळतो. काय अप्रतिम आपण पाहू शकतायत. अगदी नेत्रदीपक जागेवरून खेळले. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी फुलचा फटका होता. बॉडमेंटचा चांगला वापर केला होता. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचले गेले. 16. ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह. फिल्डर पुढे सरसावतील. प्रथमेश सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना प्रथमला माहिती आहे की प्रत्येक बॉल हा बॅटच्या रडर मध्ये येणार नाहीये. त्यासाठी आपल्याला कधी कधी सन्मान द्यावा लागतो. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये.
आणि प्रत्येक बॉल हा मात्र षटकार चौकारांसाठी नाहीये हे प्रथम या बॉलवर दर्शवत असताना, कारण मागील बॉलवर षटकार आलाय तर यावेळेला लालच न घेताना या ठिकाणी फक्त डिफेन्स दाखवला आणि चांगला ड्राईव्ह खेळत असताना एक रन मिळते. उच्चळी टीम 17वर जाऊन पोहोचले गेले. आता अनिल बाने गेल्या मॅचचा हिरो जबाबदारीने खेळावं लागेल. एका साईडला चेतन जबाबदारीने गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हाताळली. स्लोवर वन बॉल होता, थोडासा थांबून आला होता बॉल, असं वाटलं अनिल बानेला बॉल थोडासा बाउन्स मिळेल, परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धावच्या स्वरूपात बॉलची सांगता होते. 17ला 3 बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. एक रन मिळेल, मयुरेश पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18वर जाऊन पोहोचले गेले. 4 बॉलचा खेळ शेष होत असताना आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉल शेष आहेत. येणारे बॉल आहेत अजून सुद्धा आपण पाहू शकतायत. 32 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 57. साईडला टॅप खेळलाय, तत्पूर्वी मात्र प्रथम सांगतायत अनिल बानेला धाव खेळण्याची इच्छा प्रकट होत नाहीये. डॉट बॉलची सांगता. चेतनचं मी यावेळेला कौतुक करेन की पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर न डगमगता न डळमळीत होताना जे झालं गेलं ते विसरून आता मला चांगली गोलंदाजी करायची आहे, कारण सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो. ऑन साईडला खूप चांगला फटका शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. मेहर वारी पुढे सरसावत असताना 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी 56 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 बॉलमध्ये 56 रन उच्छळी टीमला विजयासाठी. केवल्य नवीन गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहताय. दुसरं षटक आपल्या कोठ्यात होईल. घेऊन येत असताना बॉल आहे तुमच्याकडे 30 बॉलमध्ये 56. प्रथम ज्या रिदमने बॅटिंग करतोय आतापर्यंत 8 बॉलमध्ये 13 रन त्याच्या बॅटमधून आलेत. पहिला बॉल हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न डेफिनेटली केला गेला होता, मात्र बॅटची हलकीशी एज असावी आणि पायावर जाऊन बॉल आदळला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले गेले उच्छळी या टीमची. एकोणतीस बॉल आणि 55 रन. अनिल बाने एका साईडला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यामध्ये माहिर आहे. का बॉलला लिफ्ट केलं गेलं होतं. आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. 29 बॉलमध्ये 54 रन. अनिल बाणे समोर केवल्य. अप्रतिम. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय. खूप चांगला बॉर्डरमॅनचा वापर केला. नरम हाताने खेळले. तत्पूर्वी फिल्डर पुढे सरसावतील. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22. या धावसंख्येवर 28 बॉल
आणि 53 रन. एक एक बॉल खूप महत्वाचा भाग असणार आहे, कारण इथून टॉप 8 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल याकडे लक्ष असेल. आता 28 पावलं दूर आहेत ते वानगावकर आणि 53 पावलं दूर आहेत ते उच्छळीकर. प्ले आणि मिस यावेळेला जरूर आपण पाहू शकताय. सँडीने अपील केली होती, परंतु सरळ बॉल मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला होता. अपील चांगली केली होती, परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नव्हता. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 22 वर, 27 बॉल आणि 53 रन. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. पॉवरफुल फटका आहे, परंतु फिल्डरला निवडलं. चांगला झेल हर्षदच्या द्वारे पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच प्रथम हर्षल. मॅग्निफिसंट कॅच फलंदाज बाद. हर्षलने टिपला झेल यावेळेला प्रथम, मात्र बॅक टू द डगआउट. व्हेरी नाईस कॅच बाय हर्षल. 26 बॉल आणि 53 रन हे सामन्याचं समीकरण. 26 बॉल्स आणि 53 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. प्रथमने चांगला खेळ केला होता. भाविक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. प्रथमने चांगले प्रयत्न केले होते, परंतु अखेरकार सरळ बॅटचा वापर चांगला केला. हर्षलला निवडलं. हर्षलने कोणती मिस्टेक केली नाही. हर्षलला माहिती आहे ते जर मिस्टेक केली तर मग प्रथम आपल्याला सोडणार नाही, मग आपल्याला बॅक टू द होम जावं लागेल. परंतु विजयाचा आनंद घेऊन जायचंय, त्यामुळे हर्षलने चांगला झेल टिपला. उलटॉस बॉल होता, ऑफ साईडला ऑन दी अप खेळला गेलाय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली 23, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 25 बॉल्स आणि 52 रन्स हे सामन्याचं समीकरण आहे. संपूर्ण आयोजक सध्या मितेश राऊत व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र श्रेय राऊत यांना आपण पाहू शकाल. त्यावेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा. ब्रिजेश गावड आणि जयेश मोरे 2 पंच आहेत या स्पर्धेला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते या व्हाईट बॉलच्या मदतीने 24 या धावसंख्येवर. 25 बॉल्स आणि 51 रन्स. उच्छळी टीमला विजयासाठी अनिल बाने कितपर्यंत मजल मारेल, आपल्या टीमला संकटातून बाहेर काढेल का? मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉलच्या एकंदरीत बॅटच्या रडारमध्ये बरोबर बॉल आलेला नाहीये, त्यामुळे मिसटायमिंग स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 25. 24 बॉल आणि 50 रन्स हे सामन्याचं समीकरण. आणि या 50 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील, या 4 षटकांमध्ये होतील की नाही, त्याचं मात्र धावतं वर्णन घेऊन येतील या शेवटच्या 4 षटकांचं, ज्यांची आज शेवटची रात्र या स्पर्धेतली पाहायला मिळते. आणि त्यानंतर 2 दिवस ते आर्यन मैदानात पाहायला मिळतील. मिस्टर मंथनजी घरत, आपण त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. या ठिकाणी आपण पाहताय तर 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती
4 गडी बाद 25. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता उच्छळी संघाला अजूनही 50 धावा बनवायच्या आहेत. अजूनही दूरचा पल्ला गाठायचा आणि तो पल्ला जर तुम्हाला गाठायचा तर डेफिनेटली तुम्हाला आता मोठ्या धावा कशा जमल्या जातील याचा विचार करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. अनिल आता आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय. 4 बॉल तो खेळलाय. 4 बॉलमध्ये 3 रन त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळालेत आणि भाविक देखील नव्यानं नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. कुठला संघ आजच्या दिवसामध्ये पुढे आगेकूच करताना दिसेल त्याकरता ही शर्तीची झुंज ही पाहायला मिळते या दोन संघांच्या दरम्यान. एका बाजूला संघ आपण पाहताय विपुल 11 वाणगाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपण पाहतोय उच्छळी. चला वेळ निघून जाते. विपुल सीसी वाणगाव संघ जास्त वेळ व्यतीत करू नका फील्ड सेटअप करण्यामध्ये. ऑलरेडी तुमच्याकडे 15 मिनिटं आता उरली आहेत 3 षटकं हाताळण्यासाठी. 5व्या षटकातला पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती हर्षल टू अनिल बाने. इथे मात्र पहिलाच बॉल हळूवारपणे चेंडूला खेळलाय. ड्राईव्ह केला जातोय लॉंग ऑफच्या दिशेला. सिंगल तिथे पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झाली आहे 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजेच आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 23 आणि 23 चेंडूंमध्ये 49 धावा या अजूनही बनवायच्या आहेत. भाविक स्ट्राईक वरती आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की जबरदस्त परफॉर्मन्स भाविकने दिला. इथून आता मात्र जर संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं आहे तर तोच परफॉर्मन्स तशाच पद्धतीने त्याला खेळावं लागेल. षटकातला दुसरा बॉल. इथं मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी चांगला जजमेंट केलाय. इथे लागला मोठा धक्का. भाविक बॅक टू दी पवेलियन. अगदी इथे मात्र विकेट मिळून हर्षलने आपले इरादे सिद्ध केलेत. तिथे मात्र आम्ही आलोय ते जिंकण्याकरिता आणि इथे मात्र जो फलंदाज होता की बॅटर भाविक होता त्याला आता त्यानं माघारी परतवलंय. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर नव्यानं आता दाखल होतोय मयुरेश. 4.2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या उच्छेळी संघाची फलकावरती झाली आहे 26. गडी बाद झाले. ऑर्डर कडनं अपेक्षा होती की धावा चांगल्या प्रकारे जमवाव्यात आणि पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करावी. परंतु तिथे देखील सुरुवातीचे फलंदाज अगदी सपशेल फेल ठरले आणि त्यानंतर एकामागोमाग एक धक्के देत गेले. वाणगाव संघाचं कौतुक करतो तितकं कमी याची गोलंदाजी केली. उच्चच्या फलंदाजांना त्यांनी थांबवून ठेवलं. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती हर्षद. षटकातला तिसरा बॉल ओव्हर द विकेटने मात्र वेगळा मारा केलाय. त्याला मात्र टिक फॉर टॅट प्रत्युत्तर दिलंय. सीमा पार नालायक कडक षटकार. काय जबरदस्त फटका यावेळेला. स्वीटच्या यावेळेला मात्र काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. षटकाराच्या माध्यमातून आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झाली आहे फलकावरती 32. 31 बॉल आता बाकी आहेत आणि 21 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 40 धावांची आवश्यकता आहे. या षटकारानं मात्र मयुरेशने दाखवलं अजूनही आम्ही या गेम मध्ये आहोत. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती हर्षल. वर्ष 40 आहे परंतु आजही मात्र ते क्रिकेट खेळण्याची तीव्र इच्छा पेशाने शिक्षक असताना देखील मात्र पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. मैदानी लगत चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. फील्ड होतीये. 1 रन तिथे पाहायला मिळते. सिंगलने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 33 धावा. अनिल बाने मागील मॅचचा हिरो मैदानामध्ये दाखल आहे. 5 बॉल खेळला. 4 रन त्याच्या बॅट मधून आले. 20 बॉल आता बाकी आहेत आणि 20 बॉल मध्ये जिंकण्याकरिता उच्चळी संघाला 42 धावांची आवश्यकता आहे. 20 बॉल आणि 42 होतून मात्र 2 ते 3 मोठे फटके आले तर निश्चितपणे पुनरागमन करताना उच्चळी संघ पाहायला मिळेल. षटकातला 5वा बॉल. इथे मात्र मोठा फटका अनिलच्या बॅट मधून आलाय परंतु तिथे
दोन रन पाहायला मिळतात घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. या दोनच्या मदतीने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 35. ला 5 अशी धाव संख्या पाहायला मिळते. 19 चेंडू आता बाकी आहेत आणि 19 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र आता वानगाव संघाला धावपेच काहीतरी वेगळ्या पद्धतीने आखावे लागतील, कारण की अनिल पाने जर ऐन तालासुरामध्ये आला तर डेफिनेटली मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि असं प्रेशर सिच्युएशन मध्ये बऱ्याचदा आपण पाहिलं अनिलची बॅट बोलली आहे आणि तेव्हा त्यांना संकटातनं संघही देखील बाहेर काढलं. संघमोचक अनिल का याकडे आता मात्र त्यांच्या पाठीराख्यांचं लक्ष लागून राहिलं. शेवटचा बॉल आता हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती हर्षल. या षटकामध्ये आपण पाहिलं हर्षलच्या 10 धावा आतापर्यंत त्यानं मोजल्यात. 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज हर्षल तयार अनिलसाठी. अनिल शोधामध्ये एक मोठा हिटचा पाहूया तो मोठा हिट अनिलच्या बॅट मध्ये येईल का. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार हर्षल अनिलसाठी. बॉल अगदी चांगला बॉल खोलवर टाकलेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. आणि इथे आपण पाहिलं या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 35. आता येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. लक्ष असू द्या वानगाव संघ 11 मिनिटं तुमच्याकडे शेवटची उरली आहेत 2 षटकं टाकण्याकरिता. जर निघून गेली तर तुम्हाला शेवटच्या षटकात एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावं लागेल. अगदी 5 षटकानंतर आपण कंपॅरिझन करत पाहिलं वानगाव संघ 46 धाव संख्येवरती होता 3 विकेट बाद झाले होते आणि उच्चई संघ सध्या आपण पाहतो बॅकफुट वरती 11 धावांनी पाहायला मिळतो. 35 धावा या त्यांच्या पाहायला मिळतात आणि गडी देखील आज पाहायला मिळत आहेत. म्हणजे 2 गडी अधिकचे उच्चई संघाचे बाद झाले. 18 बॉल आता बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 40 बनवायच्या स्ट्राईक वरती आपण पाहतो फलंदाज आहे नीरज. या अगोदर आपण पाहिलं पैरूच्या बॅटमधनं खणखणीत फटका षटकाराच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. याही षटकात तशीच शक्यता करावी लागेल. या चेंडू मधलं आणि धावांमधलं अंतर कमी करावं लागेल. बॅटिंग पॉवर प्ले यावेळेला मात्र ऍक्टिव्ह होत असताना पाहायला मिळतोय. नियमावली बनवली आहे अतिशय सुंदर मनसे चषकाच्या माध्यमातून 8 षटकांचे सामने आणि डे अँड नाईटचा फॉर्मॅट अगदी अद्वितीय. षटक क्रमांक 6 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती हर्षल. इथे मात्र पहिलाच बॉल या षटकाचा अगदी गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो. वाह काय जबरदस्त अप्रतिम क्लास उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र पाहायला मिळालंय. च्या माध्यमातून आपण पाहू शकाल चेंडूला खेळलं त्यानंतर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं अव्वल दर्जाचा प्रेझेन्स ऑफ माइंड होतं तिथे. फिल्डिंग यावेळेला मात्र पाहायला मिळाली. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 36. आता येणारे चेंडू 17 आहेत आणि 17 मध्ये बनवायचे आहेत अजूनही 39. 17 बॉल 39 रन. अगदी क्षमता दोन्ही संघांमध्ये आहे. असं नाहीये की कुठे कोणी संघ कमी आहे. दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत. परंतु इथे मात्र रेस लागली आहे ती म्हणजे जिंकण्यासाठी सुपर 8 मध्ये पोहोचण्याची ती जित दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. षटकातला दुसरा बॉल मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अनिल करतोय परंतु यावेळेला मात्र आपण पाहू शकलात घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन. या 1 रनने आपण आता पाहताय तर धाव संख्या झालेली आहे उच्छळी संघाची 37. इथे मात्र उच्छळी संघाला आता सिंगल डबल नाही आहेत नको आहेत त्यांना हवेत ते चौकार आणि षटकार. कारण की अंतर आपण आता पाहिलं तर प्रकर्षानं वाढताना पाहायला मिळतंय. 16 बॉल बाकी आहेत आणि 16 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही बनवायचे आहेत 38. मोरे स्ट्राईक वरती आल्या 8 वरती तो नाबाद आहे. पाहूया षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार गोलंदाजी मार्क वरती हर्षल.
यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू गेला पंचांचा सिग्नल येतोय 4-4 चौकार. एक जबरदस्त फटका खेळला होता सफल झाला मयुरेश. त्यानंतर अगदी चेंडूवरती नजर ठेवली हँड अँड आय कोऑर्डिनेशन अगदी चांगलं पाहायला मिळालं आणि जिथे क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी मात्र त्यानं त्या चेंडूला खेळलं. या चौकाराच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 41-41. आता 15 चेंडू बाकी आहेत आणि 15 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 34 रन हे इक्वेशन पाहायला मिळत आहे. चौथा बॉल यावेळेला मात्र आपण पाहू शकलात अगदी चांगला बॉल यष्टांचा वेग घेताना पाहायला मिळालाय. तिथे मात्र सिंगल पाहायला मिळते घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. या एक रनने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 42-42. 14 बॉल आता बाकी आहेत आणि 14 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. अनिल स्ट्राईकवरती षटकातला 5वा बॉल अगदी चांगला बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न मात्र हलकसं वळण यावेळेला मात्र आपण पाहू शकलात तर हा चेंडू घेताना पाहायला मिळालाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकलात गोलंदाजाने चेंडू टाकला सफल मुवमेंट फलंदाजी आणि बराच बाहेर निघताना हा चेंडू पाहायला मिळालाय. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 43-43 धावा. षटकातला 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. तिथे मात्र अगदी चांगला फटका तिथे मात्र क्षेत्ररक्षक अगदी चांगल्या प्रकारे या चेंडूला मात्र स्टॉप केलंय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल झेलची ती संधी होती परंतु ती संधी हुकली आहे. पण एफर्ट मात्र अगदी त्या क्षेत्ररक्षकाचे अगदी कमालीचे पाहायला मिळाले. डाई लगावली परंतु शेवटच्या मोमेंटला ते कॉन्सन्ट्रेशन त्याचं त्या ठिकाणी मात्र लॅप्स झालं आणि त्याचाच फायदा एक जीवनदान अनिलला मिळत आहे. 13 बॉल बाकी आहेत आणि 13 बॉल मध्ये बनवायचे आहेत 31. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. यावेळेला मिस्टेक कुठली करणार नाहीये. बिग मोठा धक्का मयुरेश गॉन बॅक टू दी पवेलियन. सहा षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 44. आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये उच्चणी संघाला जिंकण्याकरिता अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. इथून आता मात्र अनिलला तुफानी पारी खेळावी लागेल. धावा चांगल्या प्रकारे जमाव्या लागतील तर दुसऱ्या बाजूला विपुल सिसी वाणगाव संघाला नियंत्रणामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. डॉट्स चेंडू टाकावे लागतील विकेट्स त्यांना मिळवावे लागतील. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 33 ची गरज. हर्षद आलाय गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहताय बॅक टू द बॉलर चेंडूला खेळलाय. लॉंगॉनचा फील्डर पुढे येतोय फील्ड करतोय 1 रन तिथे पाहायला मिळते. दर्शन आता नव्यानं दाखल झालाय. आता 11 बॉल बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये बनवायचे 30.
तिथे आता अनिलने काहीतरी कानमंत्र दिलाय दर्शनला. आता पाहूया त्या कानमंत्राचा फायदा काय होतोय. या षटकात जर 3 मोठे हिट आले तर निश्चितपणे ते शेवटच्या षटकाची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये बनवायचे आहेत 30 रन. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर हर्षद. ओव्हर द विकेटने दुसरा बॉल. यावेळेला मात्र मोठ्याने भिरकावण्याचा प्रयत्न, अगदी वेगवान मारा यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल त्या चेंडूची दाहकता काय होती. अतिशय सुंदर इन स्विंगिंग बॉल आतमध्ये येणारा सँडीच्या ग्लोव्ज मध्ये जातोय. इन कटरचा हा मारा हर्षदच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 10 बॉल बाकी आहेत आणि 10 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. हर्षद गोलंदाजी मार्कवरती. मात्र पायावरती लागलाय जोरदार अपील अँड फिंगर इज गॉन अप. LBW विकेटचं पतन गॉन. सहा पूर्णांक 3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतो 45. 9 बॉलमध्ये 30 रनची आवश्यकता असताना पाहूया षटकातला पुढचा बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळलाय गोलंदाजाने. इथे मात्र डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी चांगला बॉल. इथे मात्र दबाव दबाव आणि दबाव पूर्णतः निर्माण केलाय गोलंदाजाने. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॉलर तयार. मात्र अगदी चांगला बॉल. पायावरती चेंडू आदळलाय. गती कमी टाकली. सिंगल पाहायला मिळते. लेग बायचा इशारा. 7 चेंडू आता बाकी आहेत आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजून एकूण 30 बनवायचे आहेत. काय बॉलिंग अनालिसिस आपण पाहिलं. काय सुपर क्वालिटीची गोलंदाजी. चेतन, कैवल्य, हर्षद, हर्षल या सगळ्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फील्ड सेटअप यावेळेला अनिलच्या विरोधामध्ये लावलं जात आहे. बघूया जे प्लान्स आखले त्या प्लान्स मध्ये हर्षद यशस्वी होतो का. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार अनिलसाठी. इथे मात्र या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय झालेली आहे धाव फलकावरती 46. आता म्हणजे येणारे चेंडू आहेत 6 आणि 6 मध्ये बनवायचे आहेत 29. सहा बॉल आणि 29 रन. त्या अगोदर आपण मंथनजी घरात व्हॉइस ऑफ नवली 3 दिवस ज्यांनी या स्पर्धेला
आवर्जून दिले. सरावलीकरांच्या प्रेमापोटी त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करणं साहजिकच आहे. मी विनंती करेन मंथनजी घरत की आपण व्यासपीठावर मार्गस्थ व्हायचं आहे. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत या मनसे चषक 2026च्या माध्यमातून. कारण भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे. भारतीय संस्कृती ही हृदयाच्या अंतकरणापासून जपली जाते. मग तो खेड्यापाड्यात शहरांपर्यंत सातत्याने भारतीय संस्कृती जपली जाते आणि त्या संस्कृतीचा वसा आणि वारसा हा सरावली गावामध्ये हा कायमचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि मंथनजी घरत आमचे साथी समालोचक मित्र यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर त्या ठिकाणी करणार आहोत. मितेश दादा राऊत यांच्या शुभ हस्ते चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय आणि इथून बॅटची एज अँड टेकन विकेट नंबर 9. 46ला 9वा धक्का. कॅमेरामॅनना बंदिस्त करतील त्या ठिकाणी मंथनजी घरत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान सध्या आपण त्या ठिकाणी करतोय व्यासपीठावर. कॅमेऱ्यात बंदिस्त केलं जात आहे. सध्या आपण पाहतायत मितेशजी आय थिंक सो विजयजी गांगुर्डे. या आपण स्वागत सन्मान त्या ठिकाणी करीत आहोत. आणि इथून मात्र आपण पाहतायत जबरदस्त यस ऑल आउटच्या स्वरूपात आणि हॅट्रिक सुद्धा. काय नाव आहे आदरणीय जालिमजी तडवी साहेब कामगार सेना उपसचिव महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान त्या ठिकाणी मंथनजी घरत यांचं करीत आहोत. माईची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. सध्या माईची उबदार शाल अभिनंदन विपुल सीसी वानगाव टीम. मंथनजी घरत यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान व्हॉइस ऑफ नवली. अगदी मी समालोचन करण्या